नमस्कार। आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा सुरू झाला की सर्व वाळवणाचे पदार्थ बनवायला घेतात। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाळवणाचा पदार्थ न बनवता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने उपवासासाठी लागणारं केळीचं पीठ कसं बनवायचं ते बघणार आहे। हे पीठ जर का तुम्ही एकदा घरामध्ये बनवून ठेवलं तर तुम्ही जेव्हा पण तुमचा उपवास असेल किंवा तुम्हाला काही खायचं असेल तर त्यापासून खूप सारे पदार्थ बनवू शकता, जसं की केळीची भाकरी, केळीचा पिठाचा शिरा, केळीचं थालीपीठ, असे भरपूर काही पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि उपवासाला खाऊ शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर केळीचं पीठ बनवण्यासाठी इथं मी 2 ते 3 केळीचे घड घेतलेले आहे, कारण एकदा जर का आपण केळी वाळवून ठेवली तर ते वर्षभर आपण त्याचं पीठ बनवून वेगळे वेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो। त्यासाठी एकदाच खूप सारे जास्त केळी घ्यायची। आता आपण अगदी सोप्या पद्धतीने केळीची साल कशी काढायची ते बघूया। आधी आपल्याला केळीचे जे दोन्ही साइडचे टोक आहेत ते कट करून घ्यायचे आहे आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे 3 ते 4 केळीला सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहे आणि या प्रकारे आपल्याला केळीची साल काढून घ्यायची आहे। या प्रकारे इझिली केळीची साल निघते, किंवा तुम्ही एकही कट मारून घेतला तरी इझिली केळीची साल निघते। पण हे करत असताना थोडेसे हाताचे जे बोट आहेत ते खराब होतात। जर का तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही पिलरनी पण याची साल काढून घेऊ शकता, पण पिलरनी थोडं कठीण जाते। आणि तुम्हाला जर का यापेक्षा आणखी सोपी पद्धत माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आता अशा प्रकारे आपल्याला सर्व केळीची साल काढून घ्यायची आहे आणि केळीची साल काढून झाल्यानंतर आपल्याला केळी ही छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायची आहे, जेणेकरून हे इझिली वाळेल। तर आम्ही इथं घरातील सर्व मिळून हे काम करत आहे। तर कोणी केळीची साल काढत होतं, तर कोणी केळीला कट मारून देत आहे, तर कोणी केळी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करत आहे, कारण त्यापासून बनणारे पदार्थ तर सर्वच खातील। तर हेल्प पण सर्वांनीच करायला पाहिजे। किंवा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बटाट्याचे वेफर्स बनवण्याची खिसणी घेऊ शकता आणि ज्या प्रकारे आपण वेफर्स करतो तसे तुम्ही कट करून घेऊ शकता। हे थोडे पतले असल्यामुळे लवकर वाढतात आणि लवकर पण खिसून होतात। मला तर ही वेफर्सवालीच आयडिया छान वाटली। तर इथं सर्व केळी किसून झालेली आहे। आता आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथं गच्चीवरती एक कागद टाकून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला ही कट करून घेतलेली केळी टाकून घ्यायची आहे आणि छान 1 ते 2 दिवसांसाठी कडक उन्हामध्ये छान खणखणीत वाळवून घ्यायची आहे। तर आपली केळी वाळवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता केळी छान वाळलेली आहे। तर आता आपण यापासून पीठ बनवून घेऊ। तर जेव्हा आपल्याला यापासून जो पदार्थ बनवायचा आहे तेव्हा त्याचं पीठ बनवायचं। तर ही जी वाळलेली केळी आहे ती अशीच घरामध्ये ठेवायची आणि जेव्हा आपल्याला यापासून जो पदार्थ बनवायचा आहे तेव्हा मिक्सरमध्ये याला बारीक करून याचं पीठ बनवायचं। आधीच सर्व केळीचं पीठ बनवून ठेवायचं नाही, वेळेवरतीच बनवायचं। तर आता इथं मी एक मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे केळी टाकून घेऊ आणि छान आपल्याला हे बारीक होईपर्यंत मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं आपलं केळीचं पीठ तयार झालेलं आहे। आणि तुम्हाला जर का वाटत असेल की यामध्ये थोडेसे केळीचे जाडसर कण आहेत तर तुम्ही हे गाळून पण घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपलं मल्टीपर्पज हेल्दी केळीचे पीठ तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा।